महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेबाबत अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पीक विमा परताव्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्य शासनाने 31,46,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता विम्याची रक्कम प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. 19 डिसेंबर 2025 रोजी शासनाने या संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच GR जाहीर केला असून यामुळे सुधारित पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीतील अडथळे देखील दूर झालेले आहेत. तर आपण याबद्दल आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता जाणून घेऊया पीक विमा उशिरामागील मुख्य कारण नेमके काय होते. तर पीक विमा मिळण्यास होणारा विलंब हा शेतकऱ्यांसाठीच नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. यामागील प्रमुख कारणे म्हणजे पीक कापणी प्रयोग म्हणजे क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट्स वेळेत पूर्ण न होणे, आकडेवारी संकलनातील अडचणी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधीची अनुपलब्धता या ठिकाणी होती. याच अडचणींवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने आता थेट प्रशासकीय खर्च व कापणी प्रयोगांसाठी स्वतंत्र निधी मंजूर केला आहे. यामुळे विमा प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा टप्पा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर या ठिकाणी आहे. आता पुढे जाणून घ्या 31,46,00,000 रुपयांचा निधी नेमका कशासाठी आहे. तर शासनाने मंजूर केलेला 31.46 कोटी रुपयांचा निधी खालील प्रमुख कारणांसाठी या ठिकाणी वापरला जाणार आहे. ते म्हणजेच पीक कापणी प्रयोगांसाठी मानधन, कृषी विभागाचा प्रशासकीय खर्च, डेटा संकलन व विश्लेषण, विमा कंपन्यांकडे आकडेवारी पाठवण्याची प्रक्रिया तसेच डिजिटल प्रणाली व देखरेख. महत्वाचे म्हणजे हा निधी थेट विम्याच्या रकमेचा नाही, पण विमा मिळवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या प्रक्रियेला गती देणारा देखील आहे. आता पुढे पहा पीक कापणी प्रयोग म्हणजे काय आणि ते इतके महत्वाचे का आहे. तर पीक विमा ठरवताना पीक कापणी प्रयोग हा सर्वात महत्वाचा या ठिकाणी आधार असतो. शेतातील प्रत्यक्ष उत्पादन किती झाले, नुकसान किती झाले याचा वैज्ञानिक अंदाज या प्रयोगांद्वारे या ठिकाणी घेतला जातो. तर आता पुढे जाणून घ्या पूर्ण झालेले पीक कापणी प्रयोग म्हणजे सोयाबीन, मूग, उडीद, मका व इतर खरीप पिके. कृषी विभागाने राज्यभरात हजारो पीक कापणी प्रयोग पूर्ण केले असून यासाठी कर्मचाऱ्यांना प्रति प्रयोग 1,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. यासाठी शासनाने 2,34,00,000 रुपयांची स्वतंत्र तरतूद देखील या ठिकाणी केलेली आहे. आकडेवारी संकलन अंतिम टप्प्यात. पीक कापणी प्रयोगातून मिळालेली आकडेवारी सध्या तालुका स्तरावर संकलित आहे, जिल्हा स्तरावर पडताळणी आणि राज्य स्तरावर विश्लेषण आहे. अशी 3 टप्प्यात प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. ही आकडेवारी कृषी आयुक्तालयामार्फत विमा कंपन्यांकडे पाठवले जाणार असून हा टप्पा सध्या अंतिम अवस्थेत देखील आहे. विमा कंपन्यांना 21 दिवसांची सक्तीची मुदत. तर नवीन नियमानुसार पीक कापणीची अधिकृत आकडेवारी मिळाल्यानंतर तसेच विमा कंपन्यांना फक्त 21 दिवसांत आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. तर उशीर झाल्यास नेमके काय. जर विमा कंपन्यांनी 21 दिवसात पैसे दिले नाहीत तर थकीत रकमेवर 12% व्याज आणि दंडात्मक कारवाई केली जाईल. ही तरतूद केंद्र सरकारने स्पष्टपणे लागू केली असून त्यामुळे विमा कंपन्यांचा हलगर्जीपणा या ठिकाणी थांबण्यास मदत होणार आहे. आता महत्वाचं म्हणजेच पीक विमा नेमका कधी मिळणार. तर सध्याची स्थिती पाहता 21 जानेवारी 2026 नंतर तसेच विमा वाटपाची प्रक्रिया वेग घेण्याची शक्यता देखील आहे आणि जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देखील तसेच थेट बँक खात्यात डीबीटी पद्धतीने पैसे जमा होण्याची या ठिकाणी अपेक्षा आहे. तांत्रिक अडचणी नसल्यास बहुसंख्य पात्र शेतकऱ्यांना जानेवारी अखेरपर्यंत विमा या ठिकाणी मिळू शकतो. आता पुढे जाणून घ्या डीबीटी आणि आधार लिंक अत्यंत या ठिकाणी महत्वाचे आहे. पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील गोष्टी तपासणे या ठिकाणी अत्यावश्यक राहणार आहे. ते म्हणजे बँक खाते आधारशी तुमचे लिंक असणे, डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय असणे तसेच खाते बंद किंवा निष्क्रिय तुमचे नसावे. अर्जातील बँक तपशील तुमचा बरोबर असणे या ठिकाणी आवश्यक आहे. जर खाते आधारशी लिंक नसेल किंवा डीबीटी बंद असेल तर तुमचा विमा त्या ठिकाणी अडकू शकतो. आता जाणून घ्या अर्जात चूक असल्यास नेमके काय करावे. ज्या शेतकऱ्यांना खालील समस्या आहेत त्या म्हणजेच नावात चूक, खाते क्रमांक चुकीचा, IFSC चुकीचा तसेच तुमचे आधार लिंक नसणे, तर त्यांनी त्वरित संबंधित कृषी कार्यालयाशी किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी त्या ठिकाणी संपर्क साधावा.
लवकरच गावनिहाय व मंडळनिहाय विमा यादी प्रसिद्ध होणार असल्याने नाव तपासणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. तर डिजिटल प्रणालीमुळे पारदर्शकता सुद्धा या प्रक्रियेत या संपूर्ण प्रक्रियेत शासनाने डिजिटल डेटा संकलन, ऑनलाईन पडताळणी, डीबीटी प्रणाली आणि ट्रॅकिंग सिस्टम यांचा वापर केला आहे. त्यामुळे गैरव्यवहाराला या ठिकाणी आळा बसेल, योग्य शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि वेळेत पैसे तुमच्या बँक खात्यात या ठिकाणी येतील. हे उद्दिष्ट साध्य या ठिकाणी याच्या माध्यमातून होणार आहे. आता जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय का महत्वाचा आहे. तर आजच्या परिस्थितीत वाढता उत्पादन खर्च, अनिश्चित हवामान, बाजारभावातील चढ उतार या पार्श्वभूमीवर पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक कवच आहे. 31 कोटींचा निधी मंजूर होणे म्हणजे विमा प्रक्रियेला या ठिकाणी गतीच आहे. शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळेल आणि विश्वासार्ह यंत्रणा या ठिकाणी शेतकऱ्यांचा विश्वास बसेल. तर आता आपण आपल्या संपूर्ण व्हिडिओचा आणि या संपूर्ण सरकारी प्रक्रियेचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा सोप्या भाषेत पाहून घेऊया. पीक विमा परताव्याचा मार्ग आता खऱ्या अर्थाने मोकळा झाला आहे. शासनाचा निधी, पूर्ण झालेले पीक, कापणी प्रयोग, विमा कंपन्यांवरची 21 दिवसांची सक्ती आणि डीबीटी प्रणालीमुळे शेतकऱ्यांना लवकरच दिलासा याच्या माध्यमातून मिळणार आहे. शेतकऱ्यांनी फक्त आधार, बँक लिंक, डीबीटी सक्रिय असले पाहिजे. तसेच अर्जातील माहिती तुमची तपासणे देखील महत्वाचे आहे. हे तुम्ही सर्वात आधी सुनिश्चित करावे. जानेवारी 2026 हा महिना पीक विमा मिळण्याच्या दृष्टीने निर्णायक या ठिकाणी ठरणार आहे. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.